5,000 6,000 पर नाईट असे आहेत. मस्त असा बाथटब आहे. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. तर आम्ही दिव्यागरमध्ये आलो आहे आणि इथे आम्ही कुठे स्टे केला आहे तर लोटस हॉलिडे रिसॉर्ट नावाचा एक रिसॉर्ट आहे. इथून दिव्यागर जो बीच आहे अगदी 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी तुम्हाला आज देणार आहे या रिसॉर्टचा फुल टूर आणि इथे ज्या रूम्स अवेलेबल आहेत त्या रूमचं पण तुम्हाला फुल टूर देणार आहे. मस्त इथून 3,500 पासून रूमचे टॅरिफ आहेत. स्टार्टिंग फ्रॉम 3,500 आणि अगदी 10,000 पर्यंत पण मस्त अशी डिलक्स रूम आहे त्यांच्याकडे. पूर्ण लक्झरियस रूम्स आहेत. डिलक्स रूम पण आहेत ज्याची प्राइसिंग आय थिंक 5,000 6,000 आहे. मी इथे नंबर देत आहे, त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी करू शकता आणि तुम्हाला जी रूम हवी आहे ती बुक करू शकता फक्त कॉलवर. तर चला मी तुम्हाला पूर्ण रूमची टूर देते मस्तपैकी. इथे झुला पण आहे. ह्यांचा पूर्ण जो परिसर आहे आजूबाजूचा खूप मस्त आहे. नारळाची झाडं, सुपारीची बागा आहेत पूर्ण इथे आजूबाजूला आणि खूप रिलॅक्स वाटलं इथे आम्हाला. इवन इथे जो ब्रेकफास्ट असतो मॉर्निंगमध्ये तो पण खूप छान होता, टेस्टी होता. आणि तुम्ही इथे डिनर लंचसुद्धा करू शकता. तुम्हाला त्याची ऑर्डर द्यावी लागते, त्याप्रमाणे तुम्हाला बनवून भेटते जेवण. तर चला मग मी तुम्हाला रूम टूर दाखवते कशी आहे. पूर्ण रूम टूर करते. या रिसॉर्टपासून दिव्यागर बीच फक्त 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तुम्ही कधीही तिथे जाऊ शकता आणि मस्त असं स्विमिंग करू शकता. वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. या रिसॉर्टपासून अनेक खानावळ जवळपास आजूबाजूला आहेत. तुम्ही लंच आणि डिनर किंवा ब्रेकफास्ट करण्यासाठी तिथे जाऊ शकता. ब्रेकफास्ट तर इथल्या टॅरिफमध्ये इन्क्लुडेड आहे. त्यामुळे तुम्हाला जर लंच आणि डिनर बाहेर जाऊन करायचा नसेल तर यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्ही ऑर्डर करून खाऊ शकता. इथे एंट्री केल्यावर तुम्ही पाहू शकता हा असा मस्त असा व्ह्यू दिसतो समोर. तर असं पूर्ण ग्रीनरी आहे इथे. अशा मस्त नारळाच्या आणि सुपारीच्या बागा आहेत. तर समोर तुम्ही तिकडे बघू शकता. तिथे पण काही कॉटेजेस आहेत, ते आपण व्हिजिट करणार आहोत. आणि इथे हा आहे रेस्टॉरंट एरिया. इथे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करू शकता, लंच आणि डिनरसुद्धा इथेच करतात. आणि हा जो आहे पार्किंगचा एरिया आहे जिथे मी उभी आहे. रेस्टॉरंटच्या बाजूला आहे रिसेप्शन एरिया जिथे ऑफिस आहे त्यांचं. आणि इथे हा आहे पार्किंग एरिया. मस्त असा पार्किंग स्पेस इथे अवेलेबल आहे तुमची गाडी पार्क करण्यासाठी. तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊन टूर देते मी तुम्हाला रूमची. तुम्ही या रिसॉर्टमध्ये स्टे करत असाल तर तुम्हाला इथली आजूबाजूची जी प्रेक्षणीय स्थळे आहेत ते बघण्यासाठी पण खूप जवळ आहे. सुवर्ण गणेश मंदिर आणि श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर आणि इवन श्री रूपनारायण मंदिर जे आहे ते खूप जवळ आहे इथून. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर. तर दिव्यागरमध्ये आल्यावर आपण काय काय करू शकतो, कुठे काय काय फिरू शकतो, असा पूर्ण डिटेल आयटनरी व्हिडिओ मी एक सेपरेटली अपलोड करणार आहे. तो नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. I like to be educated, but I'm so frustrated. Hello to my loneliness. I guess that ignorance is bliss. Take me back to before I knew. Rewind, take it out of cue. Innocence can be a young man's game. Signed up for the hall of shame. I wish I knew how much I miss not knowing. तर आता आपण बघूया AC सूट रूम. इथून असा मस्त व्ह्यू आहे. सुपारी आहेत का? हां, सुपाऱ्या आहेत त्या सर्व. सुपाऱ्या काढून ठेवल्या तिथे. झाडावरती पण सुपारी होती का? येस, झाडावरती. झाडावरती पण इथे सुपाऱ्या आल्या सर्व. If I took a chance
got you in. मस्त असा हा स्पेशियस हॉल आहे आणि हॉलच्या समोरच आहे मस्त अशी मोठी बाल्कनी, जिथून तुम्हाला भेटतो एकदम सुंदर असा हिरवेगार व्ह्यू. Hard to swallow. I think got you in. इथे बाल्कनीमध्ये बसून तुम्ही मॉर्निंग टी, इव्हिनिंग टी एन्जॉय करू शकता आणि खूपच मस्त असं फीलिंग येत आहे मला आता बघूनच, की समोर बघू शकता असं मस्त हिरवीगार बाग दिसते सुपारींची. हा हॉल आहे मस्त आणि इथून इथे छोटा मिनी फ्रीज आहे. इथे मस्त असं केबिन्स दिलेले आहेत आपलं सामान ठेवायला. इथे पण अशी मोठी विंडो दिलेली आहे आणि इथे आहे वॉशरूम. वाव, वॉशरूम किती मस्त आहे, ह्यूज आहे, सो स्पेशियस. आणि इथे अशा कबर्ड्स दिलेले आहेत, आपल्याला काही कपडे अडकवायचे असतील, आपल्या सूटकेस ठेवायचे असतील. किती मोठे मिरर दिलेले आहेत. हाय. आणि इथे पाहू शकता मस्त असा बाथटब आहे, गीझर आहे, बाथटब आहे आणि मस्त असं टॉयलेट आहे. बाथटब किती ह्यूज आहे. Then we're all screwed. When we play our roles and ignore the problems. हॅलो, हा आहे मस्त बेडरूम. 1 BHK सारखंच आहे ना हे Can पूर्ण. we look the other way? Sun is out, but the sky is gray. What would happen if I took a chance? It's always hard at first glance. I don't wanna, but I know I gotta do it. The truth is hard to swallow. I think I'll chew in. इथे सोलर पॅनल लावलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्याला इथे गरम पाणी भेटतं मस्त. मस्त असा हा स्पेशियस बेडरूम विथ किंग साईज बेड आणि बेड साईडला आहे टेलिफोन, पाण्याची बॉटल, AC रिमोट, TV रिमोट. तर आता जी आपण रूम बघितली ती होती AC सूट रूम आणि या रूमचा 1 नाईटचा टॅरिफ आहे 10,000 रुपीज. तर चला आता खाली जाते आम्ही. या ज्या आहेत त्या आहेत AC एक्झिक्युटिव्ह रूम आणि इथे पण आहेत. हा जो रूम आहे तो आहे AC कॉटेज रूम. या कॉटेजमध्ये तुम्हाला AC आहे आणि किंग साईज बेड आहे आणि टेबल आणि चेअर दिलेली आहे. मस्त क्लीन असं वॉशरूम आहे, मस्त स्पेशियस रूम आहे. AC कॉटेजचं टॅरिफ स्टार्ट होतं 3,500 पासून आणि इट विल व्हेरी फ्रॉम डे टू डे. इफ इट इज वीकेंड इट विल बी डिफरंट. तर या रिसॉर्टमध्ये सुद्धा वीकडेजला डिफरंट रेट असतो आणि वीकेंडला डिफरंट रेट असतो. वीकेंडला थोडा जास्त असणार, महाग असतो. आता मी तुम्हाला दाखवते डिलक्स रूम. कॉटेज रूम ज्या आहेत त्याची प्राइसिंग समथिंग अराउंड 3,500 प्लस आहे आणि AC एक्झिक्युटिव्हचा त्याच्यापेक्षा जास्त आहे. नंतर डिलक्स रूम आहेत आणि नंतर सूट AC सूट रूम जो मी तुम्हाला दाखवला तो. अशा व्हरायटीज आहेत इथे. हा आहे AC डिलक्स रूम आणि इथे तुम्ही बघू शकता असं बाहेर बाल्कनी सारखं दिलेलं आहे चढण्यासाठी. वाव, हे बी मस्त आहे. तर या आहेत डिलक्स रूम आणि डिलक्स रूममध्ये पाहू शकता इथे मस्त अशी बाल्कनी दिलेली आहे आणि हा बॅक साईडला असा सुपारींच्या बागांचा व्ह्यू येतो. आणि इथे पाहू शकता मस्त किंग साईज बेड आणि इथे एक मिरर, 2 पाण्याच्या बॉटल, टेलिफोन आणि TV, AC सुद्धा आहे आणि तो बघा AC आणि इथे एक
कबर्ड दिलेला आहे आणि तुम्हाला वॉशरूम दाखवते. हे वॉशरूम आहे. खूप मोठं स्पेशियस वॉशरूम आहे. Wish I knew how much I miss not knowing that we're all screwed when we play our roles and ignore the problems. तर इथून असं यायचं रिसॉर्टमध्ये आणि इकडे बघू शकता किती मस्त आहेत बघा. And ignore the problems. I wish I knew how much I miss not knowing that we're all screwed when we play our roles and ignore the problems. I wish I knew. हा आहे AC एक्झिक्युटिव्ह रूम. हा आम्ही बुक केलेला आहे आणि तुम्हाला या रूमची आता मी मस्त अशी टूर देते. Bliss. Take me back to before the new. Rewind, take it out of cue. Innocence can be a young man's game. Stand up. अशी रूम आहे. इथे मस्त असा बेडरूम आहे. इथून असा हा बाहेरचा गार्डन व्ह्यू आहे. मस्त एक झुला ठेवलेला आहे बाहेर बसायला आणि इकडे पण एक विंडो आहे मस्त व्हेंटिलेशनसाठी. आणि आणि हा व्ह्यू खूप मस्त आहे. पाहू शकता तुम्ही. इथे अशी मस्त अशी बाल्कनी आहे आणि इथून पूर्ण असा मस्त गार्डन व्ह्यू येतो आहे. That we're all screwed when we play our roles and ignore the problems. I like to be away in my patience. Stay up, I feel so outdated. आणि इथे दिलेला आहे एक टीव्ही आणि आता मी तुम्हाला दाखवते वॉशरूम. इथे समोर एक असं मिरर दिलेला आहे आणि इथे कबर्ड दिलेला आहे. जर तुमचं काही सुटकेस बॅग्स ठेवायचे असतील, क्लोथ्स ठेवायचे असतील. आणि हे आहे वॉशरूम. क्लीन आहे. गीझर दिलेला आहे गरम पाण्यासाठी. Look the other way. Sun is out, but the sky is gray. What would happen if I took a chance? It's always hard at first glance. I don't wanna, but I know I gotta do it. The truth is hard to swallow. I think I'll chew it. नाईटमध्ये रिसॉर्ट हे असं दिसतं. तर मस्त असं लाइटिंग केलेलं आहे इथे आणि तुम्ही बघू शकता. हे जे आहे हे इन हाऊस रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही लंच, डिनर आणि ब्रेकफास्टसाठी यायचं असतं. What would happen if I took a chance? It's always hard at first glance. तर रात्रीचा हा असा व्ह्यू आहे रिसॉर्टच्या इथे. इकडे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि तिकडे पण कॉटेजेस आहेत. I like to be away in my patience. Stay up, I feel so outdated. How can we look the other way? ब्रेकफास्ट आपल्या टॅरिफमध्ये इन्क्लुडेड आहे. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे मस्त असा गोडाचा शिरा आणि चहा आहे आणि त्याचबरोबर पोहे आहेत आणि पोहे खूप टेस्टी होते. मस्त असं खोबरं खिसलेलं असतं ते आपल्याला पेरून देतात आणि इथे बटाट्याची भाजी आहे. बटाट्याच्या भाजीबरोबर आहे गरम-गरम पुरी. खूप टेस्टी होता ब्रेकफास्ट आणि आम्हाला खूप आवडला. तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल देते माझ्या स्क्रीनवरती. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल. दिव्यागरमध्ये आल्यावर तुम्हाला राहायचं असेल. बजेट स्टे आहे. 3500 पासून स्टार्टिंग आहे
आणि कॉलवर तुम्ही बुकिंग करू शकता. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे व्हिडिओज पण बघा. मी दिव्यागरचा फुल आयटनरी शेअर केलेली आहे आणि दिव्यागरमध्ये आम्ही काय काय केलं त्याचे पण व्हिडिओ, मी ब्लॉग्स शेअर केलेले आहेत माझ्या चॅनेलवरती. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघू शकता आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. All it's supposed to feel.